वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता 12 वाजलेलेत आणि ऊन जबरदस्त ऊन पडलेलं आहे. आता ऊन तर पडणारच उन्हाळा म्हणल्यावर. काही दिवसांपूर्वी मी केसांना हेअर कलर केलता किंवा केस हायलाईट करून आलते. तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की कसं केलं, काय केलं. तर त्याचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे मी चॅनलवरती. शॉर्ट व्हिडिओ आहे तो पहा. पण आता ज्यावेळेस आपण हायलाइट्स केसांना करतो ना त्यावेळेस ना केस ड्राय होतात. तर ते ड्राय केस होऊ नये म्हणून मी एक प्रोडक्ट परचेस केलेला आहे. तर तो पुढे मी व्हिडिओ जोडलेला आहे, नक्की पहा. केस एकदम स्मूथ सिल्की झालेली आहेत. हेअर मास्क आहे एक प्रकारचा, तो कुठल्या कंपनीचा आहे काय ते सगळं मी पुढे जोडलेलं आहे. आता सगळ्यात आधी तर ते पूर्ण तुमच्यावर शेअर करण्याच्या आधी मी हे करते, घरातली कामं आवरते म्हणजे निवांत तुमच्यावर ते शेअर करता येईल की कोणता हेअर मास्क आहे ते. तर स्वयंपाक वगैरे आता करायचाच आहे, म्हणजे 12 वाजलेले आहेत. चपात्या आवरलेल्या आहेत, भाज्या करायच्या आहेत. सुट्टी असल्यामुळे थोडंसं दमाने चालू आहे. तर चला तर मग सुरुवात करूया कामांना. सगळ्यात आधी इकडं फ्रेश झाले, सगळं चहा पाणी झाल्याच्या नंतर ना आधी चपात्या करायला घेतल्या. कारण उन्हामुळे नंतर चपात्या करणं एवढं अवघड होतं, एवढी गरमी होते ना की बस असं वाटतं की नाही केलेल्या बऱ्या. आणि त्याचबरोबर कुकरही चढवलं, चपात्याही करते. आणि जेवण तयार झालेलं आहे. पालकची भाजी केली, डाळ, लोणचं आणि चपाती. आणि मी आणि सोहमने घेतलं जेवून, कारण दुपारचा 1 वाजला होता. सगळ्यांना माहिती, परवा जेव्हा माहेरी गेलते ना त्यावेळेस मी छान असं हायलाईट करून घेतलेलं केसांना. हायलाईट तर छान झालंय केसांना, पण केस माझे ना थोड्या प्रमाणामध्ये रफ झालेत किंवा ड्राय झालेले आहेत. तर ह्याच्यासाठी करायचं काय आहे ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर मला एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर हे काल मी पार्सल ऑर्डर केलं आणि ते मला रिसीव्ह झालेलं आहे. आणि काय आहे याच्यात मी दाखवते. तर याच्यामध्ये आहे हे आहे मॅट्रिक्स कंपनीचं ऑप्टिक.केअर स्मूथ आणि स्ट्रॉंग केसांसाठी, म्हणजे आपले केस स्मूथ आणि स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा जे ड्राय केस आहेत मस्त छान दिसण्याकरता हे ऑप्टिक.केअर मॅट्रिक्स कंपनीचं आहे. आणि ह्याची रेट आहे 920 रुपये. आता हे अप्लाय कसं करायचं आहे ते दाखवते. मी आधी केस छान वॉश करून घेतलेले आहेत, कंडिशनर पण केलेले आहेत आणि केस ना असे नैसर्गिक म्हणजे असेच सुकून घेतलेले आहेत, पंख्याखाली वगैरे बसलेले. इथं कुठल्याही हेड्स जे आपले ड्रायर मशीन असतात त्यांचा उपयोग केले नाही, असे सुकून घेतलेले आहेत. तर तुम्ही असं करा. आणि आता ह्याला आपण अप्लाय करू. आता हे प्रोडक्ट आपण कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते. स्मेल पण खूप छान आहे याचा आणि ह्याचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही, किती स्मूथ आहे. एक नंबर स्ट्रक्चर आहे आणि एकदम स्मूथ आहे. आता अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी थोडेसे ओले आहेत केस, प्रोडक्ट घ्यायचं आहे, यूज करायचं नाही आहे, फक्त केसांना लावायचं आहे. आणि इकडच्या साईडला मी लावलेलं आहे, तुम्हाला मी दाखवेल कसं लावलंय ते. आणि 10 मिनिटं ठेवायचं आहे, केसांना लावायचं आहे हळू. तर हे बेसिकली एक हेअर मास्क आहे, तर लावायचं आहे आणि छान असं मसाज द्यायचा आहे. आता कसं लावायचं ते मी दाखवते. तर तुमच्या केसांच्या लेंथ नुसार तुम्ही प्रोडक्ट घ्यायचं आहे. आता मी एवढं घेतलेलं आहे. फक्त असे हे आपले जे हेअर आहेत ते घ्यायचे आहेत. स्कॅल्पला अजिबात अप्लाय नाही करायचं आहे. आणि छान असं ते हेअर मास्क केसांमध्ये लावून घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला ड्रायनेस वाटतो तर तिथे लावायचं आहे आणि 10 मिनिटं ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटानंतर ना जे आहे, आता खाली पण मला भरपूर इथं ड्राय वाटतात केस. तर हे हेअर मास्क असं व्यवस्थित लावल्याच्या नंतर ना, मसाज दिल्याच्या नंतर ना 10 मिनिटांनी केस वॉश करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला थोडीशी इचिंग वगैरे, थोडंसं स्कॅल्पला वगैरे वाटत असेल तर लवकरात लवकर धुतलं तरी चालेल. मी आता 10 मिनिटानंतर ना हेअर वॉश केस मी वॉश केलेले आहेत 10 मिनिटाच्या नंतर ना.
आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम सिल्की आणि स्मूथ झालेली आहे आणि केसांना वेगळीच चमक आलेली आहे. केसांना वेगळी चमक आलेली आहे. मी फक्त 10 मिनिटच हेअर मास्क ठेवलता आणि 10 मिनिटाच्या नंतर ना धुवून टाकलेलं आहे. कुठंच केस डॅमेज झालेले नाही. एकदम स्मूथ झालेले आहेत आणि वेगळीच चमक आलेली आहे केसांना. तर मी जे प्रोडक्ट आहे ते टॅग केलेलं आहे. ते ह्याच्यामध्ये प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता आणि रिझल्ट मात्र एक नंबर आहे. तर उन्हाळ्यामध्ये घरातल्या सगळ्या गृहिणी हे काम तर नक्कीच करत असतील. पाण्याच्या बाटल्या भरायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मीही दुपारच्या वेळेला सगळ्या पाण्याच्या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवल्या, म्हणजे ते दुपार आणि संध्याकाळपर्यंत असं जाईल. त्यानंतर ना मला करायची होती लस्सी. तर इकडे मी पॅकेटचं दही घेतलेलं आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात दही ओतून घेतलं. थोडंसं इसेन्शियल घातलं व्हॅनिलाचं आणि साखर घालून मस्तपैकी बनवून घेतलं. आणि लस्सीला असं केल्याशिवाय मस्तपैकी वरती मलाई नाही येणार. तर असं नक्की करून पहा, लस्सी एक नंबर होते. आणि दुपारच्या वेळेला सगळं काम झालं होतं आणि असं घर क्लीन असल्याच्या नंतर ना एवढा आनंद मिळतो. आणि त्याच्यातल्या त्याच्यात भांडे घासलेले असले ना की बघायचं कामच नाही. सगळे घर क्लीन झाले होते आणि दुपारचा 1 वाजलेला. सगळे कामं आवरल्याच्या नंतर ना मी छानपैकी कूलरच्या समोर येऊन बसलेले. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि